अष्टपैलू अत्रे नामवंत कलाकारांच्या आवाजात संयुक्त महाराष्ट्राचं रणशिंग 2 ऑक्टोबर 1955 ची गांधी जयंती. सकाळी 8च्या सुमारास घरून उठून मी शिवाजी पार्कवरून चाललो होतो. तो कोपऱ्यावर सशस्त्र पोलिसांची एक तुकडी उभी असलेले बघून माझ्या काळजात धस्स झाले. पलीकडे त्यांच्यासाठी एक तात्पुरता तंबूही उभारला होता. तसंच पुढे गेलो. दुसऱ्या कोपऱ्यावरही सशस्त्र पोलिसांची एक तुकडी उभी होतीच. दादरपासून अशा रीतीने लालबागपर्यंत अनेक मोक्याच्या ठिकाणी सशस्त्र पोलिसांच्या चौक्या पडलेल्या होत्या. गांधी जयंतीच्या दिवशी सशस्त्र पोलिसांचा एवढा बंदोबस्त. अहिंसा धर्माच्या महान प्रवर्तकाची ही जयंती का विटंबना. आपल्या शस्त्रबळाचं जनतेला निदर्शन करण्यासाठी काँग्रेस सरकारनं हाच नेमका दिवस का निवडला होता बरं? कारण लक्षात यायला फार वेळ लागला नाही. राज्य पुनर्रचना समितीचा अहवाल प्रसिद्ध होण्याची वेळ जवळ येत होती. आदल्या महिन्यातच सरकारने एक पत्रक काढून लोकांना इशारा दिला होता, मराठी लोकांच्या मनाप्रमाणे भाषिक राज्याचा निर्णय लागला नाही तर मनाचा तोल ढळू देऊ नका, डोकी थंड ठेवा, कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नका, वातावरण शांत राखा. आणि तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या पुढे कसलं ताट वाढून येणार आहे याची कल्पना लोकांना येऊ लागली होती. विधानसभेत तुळशीदास जाधवांनी मोरारजींना विचारलं, तुमच्या या पत्रकाने जनतेमध्ये घबराट उत्पन्न होणार नाही काय? तेव्हा मोरारजीने उत्तर दिलं, जनतेमध्ये आधीच घबराट उत्पन्न झालेला आहे म्हणून तर सरकारला पत्रक काढावं लागलं. शंकरराव देवांनी एका पत्रकात म्हटलं होतं, संयुक्त महाराष्ट्र होईपर्यंत मराठी भाषिकांनी एकजूट, संयम आणि शांतता ठेवावी, अशांततेनं कार्यनाशच होईल. दिल्लीमध्ये नेहरूंनी वार्ताहरांना मुलाखत देताना राज्य पुनर्रचनेच्या प्रश्नावर जनतेनं मतप्रदर्शन अवश्य करावं, पण त्याला बेशिस्त आणि गैरस्वरूप येता कामा नये असा इशारा दिला होता. सारांश, निराशेचे काळे ढग आधीपासूनच महाराष्ट्राच्या वातावरणात जमू लागले होते. आणि तोच 2 ऑक्टोबरला अकस्मात सरकारनं सशस्त्र पोलीस बळ मुंबईच्या रस्त्यामध्ये आणून उभं केल्यानं आगामी भयानक भविष्य स्पष्ट दिसू लागलं होतं. आणि अखेर 10 ऑक्टोबरचा काळा रविवार उगवला. 3 कोटी मराठी जनतेच्या भावनांना आणि आकांक्षांना भडागनी मिळाला. पानिपतच्या 3ऱ्या लढाईनंतर महाराष्ट्राचा एवढा पराभव आणि एवढा तेजोमंग कधीच झाला नसेल. अरे 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 अरे, स्वतंत्र भारताच्या लोकशाही राज्यात महाराष्ट्रावर अन्यायाचा आणि पक्षपाताचा एवढा कडेलोट होईल असं स्वप्नात तरी कोणाला वाटलं होतं का? संयुक्त महाराष्ट्र निर्माण होऊ नये आणि त्यात मुंबईचा अंतर्भाव कालत्रयी होऊ नये म्हणून दार कमिशन, जवाहर वल्लभ पट्टाभी समिती यांनी ती महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतली आणि तिचीच अंमलबजावणी फाजल अली समितीनं प्रत्यक्षात केली आणि संयुक्त महाराष्ट्राची शक्ल उडवून दिली. कारवार आणि बेळगाव हे तिचे पाय घोट्यापासून तिनं कापले. विदर्भाचा डावा खांदा तोडून अजिबात निराळा केला. महाराष्ट्राचं उत्तमांग जी मुंबई, त्यावर महागुजराचा धोंडा आणून बसवला. अहो, ही काय राज्य पुनर्रचना की राज्य शिरच्छेद? पुनर्रचना समितीचा 267 पानांचा अहवाल होता. तो वाचून आपल्याला फार आश्चर्य वाटलं असं नेहरूंनी उद्गार काढले. कसलं बरं आश्चर्य वाटलं असेल त्यांना कोणास ठाऊक. ते म्हणाले, हा अहवाल अजून मी काही वाचलेला नाही. 50 पानं चाळली असतील इतकंच काय ते. त्यात काय आहे अजून मला माहीत नाही. तरी बरं की 2 महिने आधी गोव्यातल्या अत्याचारांची मुंबई शहरात जी प्रतिक्रिया झाली तिला उद्देशून त्याच वेळी नेहरू चिडून म्हणाले होते की राज्य पुनर्रचना समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर होणाऱ्या अत्याचारांची ही रंगीत तालीमच मुंबईत झाली म्हणायची. फाजल अली समितीच्या अहवालानं महाराष्ट्रात संतापाचा प्रचंड ज्वालामुखी फुटला आणि त्याच्या धुराच्या आणि आगीच्या लोटांनी सारा महाराष्ट्र काळवंडून गेला. बेळगावपासून जळगावपर्यंत हरताळ, निषेध सभा आणि निदर्शनांचा एकच धूमधडाका उडाला. शंकरराव देव कडाडले, आम्हा मराठी भाषिकांचे मराठी राज्याचे स्वप्नच उधळण्यात आलं. आमच्या एकट्याच्या बाबतीत अशी सापत्नतेची वागणूक का? आता आपल्या कसोटीची वेळ आली आहे. आपण आपलं ध्येय साध्य केल्याखेरी स्वस्थ बसणार नाही. काकासाहेब गाडगीळ गडाडले,
महाराष्ट्रावर आज जाणून बुजून आणि पूर्वनियोजित अन्याय करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र मुळे राहूच शकणार नाहीत. द्विभाषिक राज्य म्हणजे राष्ट्राच्या देहात निर्माण झालेला कॅन्सरच होय. कारवार आणि बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिकांवर घोर अन्याय झालाय. या अन्यायाला घटनेच्या चौकटीत राहून शांततेनं पण नेटानं झुंज देऊ. साऱ्या मराठी माणसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण फक्त 2च मराठी प्राणी समाधानाचे घुटके गिळत होते. एक बाळासाहेब खेर आणि दुसरे सदोबा पाटील. काँग्रेस श्रेष्ठी म्हणू लागले, फाजल अली समितीचा अहवाल शांतपणे वाचा आणि त्याचा अभ्यास करा. अहो पण अभ्यास करण्यासारखं काय आहे त्या अहवालात? हा अहवाल म्हणजे काय शंकर भाष्य होतं का योग वासिष्ठ होतं? महाराष्ट्राचा विध्वंस करणं हे एकच त्या अहवालाचं सार होतं. एक भाषा एक राज्य हे तत्व म्हणे अनिष्ट. आणि असं म्हणता म्हणता बाकीची सारी राज्य झटकाफटकी भाषिक तत्वावर निर्माण करण्यात आली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या कपाळात मात्र द्विभाषिकाचा हातोडा मारण्यात आला. कोणी मागितलं होते द्विभाषिक राज्य? ना मराठी लोकांनी ना गुजराती लोकांनी. मग ते त्यांच्यावर लादण्यात आलं. तर म्हणे भारताच्या हितासाठी गुजराती लोक आपल्या महाराष्ट्रीय बांधवांच्या हातात हात घालून राहण्यास तयार आहेत. गुजराती लोकांना किंवा मराठी लोकांना न विचारता ह्यांनी स्वतःच्या डोक्यातून अजब शक्कल काढली. मुंबई शहर महाराष्ट्रात का घालायचं नाही? तर मुंबई शहरात मराठी लोक अल्पसंख्य आहेत आणि मुंबई गुजरातपासून तोडून महाराष्ट्रात घातली तर मुंबईच्या वाढीला आणि विकासाला ते घातक ठरेल. बरं, बेळगाव शहरात मराठी लोक बहुसंख्य असून ते महाराष्ट्रात का घालायचं नाही? तर आर्थिकदृष्ट्या त्याचा महाराष्ट्राशी संबंध नाही आणि राज्यकारभाराच्या दृष्टीनं ते कर्नाटकातच जाणं योग्य आहे. आता विदर्भात 75% लोक मराठी असून बाकीच्या मराठी मुलकापासून ते वेगळं का काढलं? तर मुंबई शहरापुढे नागपूरच्या महत्वाचा लोप होऊन जाईल आणि महाराष्ट्रातला जातीयवाद विदर्भाच्या राजकारणात शिरेल. गंमत पहा की गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या वादात गुजरातच्या म्हणण्याला महत्त्व द्यायचं, महाराष्ट्र आणि विदर्भ यांच्या संदर्भात विदर्भाची बाजू उचलून धरायची आणि कानडी आणि मराठी लोकांच्या कलहात कानडी पक्षाचा युक्तिवाद मान्य करायचा. अशा रीतीनं महाराष्ट्राच्या बाजूकडे एकदाही कधी पारडं न झुकेल अशी आटोकाट काळजी घेण्याचा जणू काही निर्धारच पुनर्रचना समितीने केलेला होता. सारांश, राज्य पुनर्रचना समितीचा हा अहवाल म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचं मृत्यूपत्रच होतं. महाराष्ट्राला मारण्याचं ते भांडवलशाहीचं राक्षसी कारस्थान होतं. महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी महिला चिडून म्हणाल्या की या 267 पानांच्या अहवालातलं एक एक पान चुलीत घालून आम्ही 267 दिवस स्वयंपाक करू. इतका विसंगत, तत्वशून्य आणि भोंगळ अहवाल जगात कोणी लिहिला नसेल. भाषावार राज्यरचना हाच लोकशाहीचा खरा पाया. जगातल्या सर्व राज्यशास्त्रकर्त्यांनी हे तत्व मान्य केलंय. खुद्द काँग्रेसनं भाषावार प्रांतरचनेचा थोडका नाही 30 वर्ष उदो केलाय. आणि अखेर भाषावार राज्यरचना नको नको म्हणत 16पैकी 14 राज्य भाषिक तत्वावर निर्माण केली आणि महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पानं पुसली. एखाद्या आंधळ्याला सुद्धा दिसेल एवढा धादांत अन्याय पुनर्रचना समितीनं महाराष्ट्राच्या बाबतीत केला आणि अशा या अहवालाला डोळे मिटून पाठिंबा द्या असे आचार्य कृपलानींसारखे महामूर्ख शिरोमणी सांगू लागले. भारतात ज्याला इतिहास आहे असं एकच राष्ट्र आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे इतिहास. महाराष्ट्राला दडपणं म्हणजे इतिहासाला दडपण्यासारखं आहे. पण जे इतिहासाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतात त्यांना इतिहास अखेर जमीनदोस्त करतो असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. राज्य पुनर्रचना समितीचा तो वाटोळा अहवाल एखाद्या फुटबॉलप्रमाणे लाथ मारून साऱ्या महाराष्ट्रानं एक मतानं उडवून दिला. मोठमोठ्या निषेधाच्या सभा भरून महाराष्ट्रानं त्या अहवालाचा धिक्कार केला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी एकच आरोळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उठली. तिचे पडसाद साऱ्या देशात उमटले. दिल्लीचे काँग्रेस श्रेष्ठी हादरून गेले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांना तातडीनं बोलावून घेतलं. दिल्लीच्या वाटाघाटी संपवून महाराष्ट्र काँग्रेसचे नेते जेव्हा मुंबईत परत आले तेव्हा त्यांचे भकास चेहरे पाहून मुंबईकरांच्या पोटात तर धस्सच झालं. विमानतळावर पत्रकारांनी नाना तऱ्हेचे प्रश्न विचारले पण त्यांच्या एकाही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं नाही. काका गाडगिळांचा चेहरा अतिशय उदास दिसला तर नाना कुंटे आपल्या लाल हिरड्या फाजील उघड्या करून विनाकारण दात विचकत होते. भाऊसाहेब हिरे यांना एकदम दाढदुखी झाली तर यशवंतराव चव्हाणांना भयंकर पडसवून त्यांचा आवाज साफ बसला. शंकरराव देवांची मुद्रा कडू बदाम खाल्ल्यासारखी दिसली आणि मामा देवगिरीकरांचे ओठ सत्यनारायणाचा ओषट प्रसाद खाल्ल्यासारखे तुपकट दिसू लागले.
शेवटी भर दिवाळीत काँग्रेस श्रेष्ठींनी राज्य पुनर्रचना समितीनं सुचवलेल्या द्विभाषिकाचा खून करून त्याचे 3 तुकडे केले आणि महाराष्ट्रापासून मुंबई शहर कापून त्याचं स्वतंत्र राज्य केलं. काय वाटेल ते झालं तरी मुंबई शहर मी स्वतंत्र करणार नाही असं नेहरूंनी शंकरराव देवांना 15 दिवसापूर्वी वचन दिलं होतं, पण त्या वचनांना त्यांनीच आपल्या हाताने हरताळ फासला. त्याच वेळी मला शंकरराव मुंबईच्या रस्त्यात भेटले. मी त्यांना म्हणालो, शंकरराव, मुंबई वाचून मी 5 मिनिटं जिवंत राहणार नाही असं लाखो लोकांसमोर तुम्ही त्या दिवशी शिवाजी पार्कवर उद्गार काढलेत, पण आता साऱ्या भारताला तारस्वरानं ओरडून तुम्ही सांगा की मुंबई वाचून महाराष्ट्राचा स्वीकार आम्ही कालत्रयी कधीही करणार नाही. पण शंकरराव एक अक्षर बोलले नाहीत, 1 न 2. त्यांच्या त्या मौनाची मला भीती वाटली. माझ्या पाठीमधल्या कण्यामधून एकदम थंडगार सळक उठली. 18 नोव्हेंबर 1955 रोजी दुपारी 1 वाजता चर्चगेटच्या स्टेशनसमोर संयुक्त महाराष्ट्राच्या सत्याग्रहाचं पहिलं रणशिंग आम्ही फुंकलं. या सत्याग्रही संग्रामाचं नेतृत्व सेनापती बापट यांनी स्वीकारलं. त्यांच्या उजव्या बाजूला मी आणि डाव्या बाजूला कॉम्रेड मिरजकर आणि आमच्या मागे 500-600 सत्याग्रहींचा मोर्चा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा गगनभेदी गर्जना करत बेधडकपणे विधानसभेच्या रुखाने चालू लागला. एका फरलांगाच्या अंतरावर आमच्या स्वागतासाठी शेकडो लाठीधारीने सशस्त्र पोलीस उभे होतेच. त्यांनी आम्हाला गराडा घालून गिरफ्तार केले आणि शेजारच्या क्रॉस मैदानावर उभ्या असलेल्या काळ्या पोलिसी गाड्यांमध्ये नेऊन भराभर कोंबलं. एवढ्यात हजारो लोकांची गर्दी उसळली. संयुक्त महाराष्ट्राच्या जयघोषानं सारं वातावरण दणाणून गेलं. सत्याग्रहांना घेऊन पोलिसी गाड्या एकामागून एक सुटू लागल्या. दुपारी 1:30च्या सुमारास आम्हाला भायखळा हाऊस ऑफ करेक्शनमध्ये आणलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत देत आम्ही सर्व त्या कारागृहात शिरलो. आतमध्ये तुरुंगाधिकाऱ्यांनी सेनापती बापटानं खुर्ची देव केली. सेनापती हसून म्हणाले, मला वृद्ध समजून जर तुम्ही खुर्ची देत असाल तर ती मला नको, मी वृद्ध नाही. पोलीस अधिकारी आणि तुरुंगाधिकारी सेनापतींकडे पाहतच राहिले. आमच्या आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. 2 वाजल्यापासून ते 5:45 पर्यंत 10-10 मिनिटाच्या अंतरानं पकडलेल्या सत्याग्रहांना घेऊन पोलिस गाड्या येतच होत्या. प्रत्येक गाडी येताना संयुक्त महाराष्ट्राच्या एवढ्या प्रचंड गर्जना होत होत्या की सारं कारागृह दणाणून जाय. येणाऱ्या सत्याग्रहींचं स्वागत तुरुंगाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार मी आणि कॉम्रेड मिरजकर करत होतो. तुरुंगाच्या अधिकाऱ्यांची सर्व सत्याग्रही जास्तीत जास्त सहकार्य करतील आणि तुरुंगातील शिस्तीचा आणि नियमांचा यत्किंचितही ते भंग करणार नाहीत असं आम्ही आश्वासन दिलं होतं. 4 वाजल्यानंतर जे सत्याग्रही आले त्यांच्या चेहऱ्यावर अश्रुधुरांचा परिणाम झालेला स्पष्ट दिसत होता. पोलिसांच्या लाठी हल्ल्यात अनेकांना फटके बसले होते. 6 सत्याग्रहींना जबर जखमा झालेल्या असून त्यापैकी एकाचं डोकं फुटलं होतं आणि शेवटीचं रामभाऊ जाधव यांच्या डाव्या डोळ्यावर एवढा मार बसला होता की त्यांच्या अंगावर रक्ताचा सडा सांडला होता. पण एवढं असूनही सारे सत्याग्रही हसतमुख होते. शरीराला इजा झाल्याची तक्रार एकाही सत्याग्रहीनं केली नाही. स्त्री सत्याग्रहींची व्यवस्था आर्थर रोड जेलमध्ये केली असल्यामुळं त्यांना बाहेरच्या बाहेर तिकडे नेण्यात येत होतं. 6 वाजेपर्यंत एकंदर सत्याग्रहींची संख्या 545 झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सत्याग्रहामध्ये 4 बंगाली, 8 उत्तर भारतीय आणि 3 गुजराती मंडळी होती. कराड साताऱ्याहून 26 शेतकरी कार्यकर्त्यांचा एक मोर्चा दिनांक 11ला जो चालत निघाला तो आम्हा मंडळीत येऊन सामील झाला होता. डोक्यावर मुंडासं बांधलेले काही शेतकरी भाऊ होते. मी त्यांना विचारलं, इतक्या लांबून तुम्ही कशाला आलात? तेव्हा त्यातला एक म्हातारा चवताळून म्हणाला, अरे आम्ही नाही येणार तर कोण येणार? आमची ममय्य मोरारजी कशापाय घेतोय? त्या उद्गारात भोळ्या भाबड्या आणि रांगड्या महाराष्ट्राचं तेजस्वी आणि स्वाभिमानी हृदय प्रकट झालं होतं. तुरुंगातलं सारं प्रांगण सत्याग्रहींमुळे तुडुंब भरून गेलं होतं. 550 संख्या लिहितानाच लहान वाटते, पण एवढी माणसं एकत्र झाली की केवढा जमाव दिसतो ते प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच लक्षात येतं. प्रत्येक सत्याग्रही म्हणजे उत्साहाचं आणि स्वाभिमानाचं जणू काही उत्संबळतं कारंजच होतं. त्यांच्यामुळे तुरुंगातील गंभीर आणि रुक्ष वातावरण आमूलाग्र बदलून गेलं होतं. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपला आजार, कष्ट आणि क्षीणभार विसरून सेनापती बापट यांची वृद्ध मूर्ती स्मितमुखानं सत्याग्रहींचा समाचार घेत वावरत होती. सत्याग्रही तरुण की सेनापती तरुण ही तुलना सद्गदित भावनेनं मनातल्या मनात करत मी एका कोपऱ्यात बसलो होतो. अशा त्या उदात्त गंभीर वातावरणात विनोदाची काही उणीव नव्हती.
पकडलेल्या सत्याग्रहींमध्ये 50-60 माणसं अशी होती की त्यांचा त्या सत्याग्रहाशी सुतराम संबंध नव्हता. त्यामध्ये पुष्कळसे सरकारी नोकर होते आणि 10 वर्षाच्या आतील मुलं देखील होती. कित्येक जण मधल्या सुट्टीत जेवण्यास निघाले होते ते या धरपकडीत अनपेक्षितरित्या सापडले होते. त्यापैकी 4-2 तर आपण संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधी आहोत असे ओरडून सांगत होते. काही वेळाने सगळी मंडळी झोपली. तुरुंगातले टोले एकामागून एक पडत होते. बॉर्डरची गस्त मधून निनादत होती. मला झोप येईना. पहाटे 2:45च्या सुमारास मी हळूच माझ्या बिछाण्यावरनं उठलो आणि कोठडीतून बाहेर आलो. डाव्या बाजूच्या बोळातून बाहेर पटांगणात आलो. कोठड्यांमधली बहुतेक माणसं झोपली होती. बाहेर उघड्या पटांगणात 300-350 सत्याग्रही शांतपणे झोपलेले होते. थंडी चांगलीच पडलेली होती. डाव्या बाजूला थोडीशी राई होती. तिच्यातील 2 कणमाना आंबेही आले होते. आभाळात अंधुक चांदणं पडलेलं होतं. सेनापतींच्या कोठडीसमोर पाय न वाजवता मी हळूच गेलो. डोक्याच्या खाली रुमाल लपेटून भारताच्या स्वातंत्र्याचे भीष्माचार्य झोपी गेले होते. कुणास ठाऊक झोपी गेले की वैभवशाली भारताचे नेतृत्व करणाऱ्या भविष्यकालीन प्रतापी महाराष्ट्राचं चित्र अंतःचक्षूंसमोर चितारीत ते निश्चिंतपणे पडले होते. माझे दोन्ही हात जोडून मी सेनापतींना बाहेरून भक्तिभावानं वंदन केले आणि पक्षभेद आणि विचारभेद विसरून महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी त्या कारागृहात एकत्रित झालेल्या आणि पटांगणात नेजलेल्या बहादूर सत्याग्रहींकडे पाहत मी मनात म्हणालो, महाराष्ट्राच्या संकटकाळी त्याच्या सर्व शूर पुत्रांची झालेली ही एकजूट अशीच टिकू दे. याच एकजुटीत उद्याचा मुंबई, विदर्भासह मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्र साकार झाल्यावाचून राहणार नाही. माझ्या या उत्कट प्रार्थनेला उत्तर म्हणूनच की काय, त्याच वेळी 3:30चा टोला पडला. मी स्थानबद्ध झालो. 15 जानेवारी 1956ची मध्यरात्र. मी माझगावच्या ताराबागमध्ये व्याख्यान परत आलो होतो. त्या दिवशी मी 4-5 व्याख्यानं दिली असल्यानं अगदी दमून गेलो होतो. पहाटे 5 वाजता कोणाच तरी फोन आला म्हणून मी एकदम जागा झालो. गिरगावातल्या एका कार्यकर्त्यानं पुढाऱ्यांची धरपकड झाल्याचं वृत्त मला सांगितलं आणि त्यात माझं नाव असल्याचं तो म्हणाला. मी त्याला सांगितलं, अजून तरी माझ्याकडे कोणी आलेलं नाही. त्यानंतर मुंबईच्या निरनिराळ्या भागांमधून एकसारखे मला फोन येण्याचा सपाटा सुरू झाला. कारण ठिकठिकाणी लिहिण्यात आलेल्या भुईपत्रिकेत पकडलेल्या लोकांच्या यादीत माझं नाव लिहिण्यात आलेलं होतं. मी अद्याप पकडला गेलो नाही असं प्रत्येकाला फोनवरून सांगता सांगता माझी पुरे वाट झाली. दिनांक 16च्या पहाटेला मुंबईमधील संयुक्त महाराष्ट्राच्या अनेक पुढाऱ्यांना आणि 400 कार्यकर्त्यांना अटक करून स्थानबद्ध करण्यात आलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी दिल्लीच्या नभोवाणीवरून मुंबई शहर महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित केल्याची पंतप्रधान नेहरूंनी अमंगळ घोषणा केली आणि त्याबरोबर मुंबई शहरावर एखादा ॲटम बॉम्ब पडावा तसा सगळीकडे हलकल्लोळ झाला. त्या दिवशी सायंकाळी कामगार मैदानावर पुढाऱ्यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी 2 लाखांची सभा भरली होती. मी त्या सभेत बोलताना नेहरू आणि मोरारजी सरकारचा कडाडून निषेध केला. त्याच रात्री काकासाहेब गाडगिळांची सभा शिवाजी पार्कवर भरली होती. जवळजवळ 4 लाख लोक जमले होते. मी काय त्या सभेला जाणार नव्हतो, पण काकासाहेब बोलायला उभे राहिले तेव्हापासूनच प्रेक्षकांनी आरडाओरड करायला सुरुवात केली होती. मी घरात जेवायला बसलो होतो. सभेतला गिल्ला ऐकून मी जेवण संपवून घाईघाईने तिकडे गेलो. श्रोते काकासाहेबांना डोक्यावरची गांधी टोपी काढायला सांगत होते. काही लोकांनी मला पाहताच माझ्या नावानं आरोळ्या ठोकायला सुरुवात केली. माझ्या भोवती मंडळांचा मोठा घोळका जमला आणि त्यांनी मला अक्षरशः ओढीत ओढीत नेऊन काकासाहेबांच्या बरोबर व्यासपीठावर नेऊन बसवलं. काकासाहेबांची स्थिती श्रोत्यांनी इतकी केविलवाणी करून टाकली होती की कोणालाही त्यांची दया आली असती. ते काय बोलत होते त्यांचं त्यांनाच ठाऊक नव्हतं. 10 मिनिटातच काकासाहेबांना आपलं वक्तव्य संपून खाली बसावं लागलं. काकासाहेबांच्या बरोबर काही काँग्रेस पुढारी व्यासपीठावर बसलेले होते. श्रोत्यांचं उग्र स्वरूप बघून ते अगदी भेदरून गेले होते. त्यांना स्वयंसेवकांनी साखळी करून सुरक्षितपणे सभेतून बाहेर नेलं. श्रोत्यांनी आग्रह केल्यावरून शेवटी मी बोलायला उठलो. मी म्हटलं, सकाळीच कम्युनिस्ट पुढाऱ्यांना मुंबई सरकारनं अटक केलेली आहे. डाव्या एकजुटीत भेद करण्याचा सरकारचा डाव आहे, पण तो यशस्वी होणार नाही. मुंबई केंद्रशासित करण्याचा निर्णय आत्ताच नेहरूंनी नभोवाणीवरून केलेला आहे. तेव्हा सर्व संयुक्त महाराष्ट्रवाद्यांनी
एकजूट करून लढ्याचा कार्यक्रम निश्चित करायला हवा. या लढ्याचं नेतृत्व स्वीकारण्याची काकासाहेबांची तयारी आहे काय? बाकीच्या वायफळ गप्पा नकोत. काकासाहेब काल चौपाटीवर म्हणाले, काकासाहेबातून काँग्रेस उणी केली तर खाली गल्लीतला वकील राहील. पण मी त्यांना इथं आश्वासन देतो की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जर हा वकील सामील झाला तर तो महाराष्ट्राचाच काय पण भारताचा पंतप्रधान होईल. लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या, पण काकासाहेब चिमणी एवढं तोंड करून निघून गेले. त्याच रात्री 10 वाजता ठाकूरद्वारला बंडू गोखले नावाच्या एका तरुणाला ठार मारून मोरारजींनी आपल्या मुंबईमधील राक्षसी हत्याकांडाचा मुहूर्त केला. दुसऱ्या दिवशी दुपारी 1च्या सुमारास मी बंडूच्या प्रेत यात्रेसाठी म्हणून मुगभाटमध्ये गेलो. तो त्या भागातलं वातावरण विलक्षण तंग झालेलं मला दिसलं. ठाकूरद्वारच्या रस्त्यावर सशस्त्र पोलिसांच्या गाड्या आणि पहारे उभे असलेले मी पाहिले. 2-4 ठिकाणी पोलिसांनी गोळीबार केल्याचं समजलं. शहराचं स्वरूप झपाट्यानं बिघडत चालल्यासारखं दिसलं. बंडूच्या घरापासून त्याची प्रेत यात्रा काढण्यास पोलीस कमिशनर नकार दिला. म्हणून मग मी गोकुळदास तेजपाल इस्पितळात गेलो, कारण बंडूचं प्रेत तिथंच होतं. 3च्या सुमारास पोलिसांच्या पहाऱ्यात इस्पितळातून बंडूची प्रेत यात्रा निघाली. 500-700 मंडळी प्रेत यात्रेत सामील झाली होती. स्मशानात मी, प्राध्यापक द.रा. घारपुरे, ॲडव्होकेट वगळ आणि कॉम्रेड तारा रेड्डी यांची भाषणं झाली. रस्त्यावरून शांतपणे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांवर धावत्या जीप गाडीतून गोळीबार करीत जाण्याचे हे भयानक तंत्र मोरारजींच्या पोलिसांनी अवलंबलेले पाहून सगळ्यांना मनस्वी संताप झाला. दुसऱ्या दिवशी 18 तारीख होती. त्या दिवशी सकाळी मला बडोद्याला जायचं होतं. बडोद्याच्या वाङ्मय परिषदेच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाचा मी अध्यक्ष होतो. योगायोग असा की त्याच गाडीनं मोरारजी देसाई बलसाडला चालले होते. त्या निरोप देण्यासाठी मुंबई शहराचे पोलीस कमिशनर बिलिमोरिया आपल्या पोलीस सेनेसह स्टेशनवर हजर होते. मोरारजी पुढच्या डब्यात बसले होते आणि मी त्यांच्या मागच्या डब्यात बसलो होतो. मला बघून गुप्त पोलिसांना साहजिकच आश्चर्य वाटलं. मोरारजींच्या मागोमाग मी कुठं चाललोय त्यांना कळेना. त्यापैकी एकाने येऊन मला विचारलं सुद्धा. बलसाड स्टेशनवर जेव्हा मोरारजी उतरले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी फक्त 5-10 माणसं आणि पोलीस अधिकारी आलेले दिसले. ते पाहून मला आश्चर्य वाटले. महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक माणूस मोरारजीचा अंतःकरणापासून द्वेष करतो, पण निदान गुजरातमध्ये तरी मोरारजींच्या भक्तांची संख्या प्रचंड असेल असं मला वाटत होतं. पण तो माझा भ्रम त्या दिवशी दूर झाला. खुद्द स्वतःच्या गावात मोरारजींना कुणीही फारसं विचारित नाही हे प्रत्यक्ष डोळ्यांनी मला पाहायला मिळालं. संध्याकाळी मी बडोद्याला पोहोचलो. न्याय मंदिरात वाङ्मय परिषदेचं रौप्य महोत्सवी अधिवेशन भरलेलं होतं. दंडाला नेहरू चिंधी हे नाव काळ्या चिंधीला सेनापती बापट यांनी दिलेलं होतं. तर दंडाला नेहरू चिंधी बांधून जेव्हा मी न्याय मंदिरात प्रवेश केला तेव्हा सगळ्यांचं लक्ष साहजिकच त्या काळ्या चिंधीकडे गेलं. मुंबई महाराष्ट्रापासून कापून गेल्याची सर्वांना जाणीव झाली. माझ्या दंडावरच्या काळ्या चिंधीचा दुसऱ्या दिवशी बडोद्यातील सर्व गुजराती पत्रांनी प्रामुख्यानं उल्लेख केला. मुंबईला जेव्हा मोरारजींचं हत्याकांड चालू होतं त्या 4ही दिवस बडोद्याचं संमेलन चाललेलं होतं. माझ्या पालतीवर 2 गुप्त पोलीस तिथं असल्याचं मला दुसऱ्या दिवशी लक्षात आलं. एवढंच नव्हे तर माझ्या बडोद्यातील हालचालींची सर्व वार्ता रोजच्या रोज बडोद्याहून मुंबईच्या पोलिसांना फोनवरून कळवली जात होती. हेही मला तिथल्या एका पोलीस मित्राकडूनच कळलं. मुंबईला मी परत न जाता भूमिगत व्हावं असं तिथल्या काही मित्रांनी सुद्धा मला सुचवलं. मी त्यांची ती सूचना ऐकून खूप हसलो. मी त्यांना म्हणालो, पहिली गोष्ट ही की भूमिगत होणं ही गोष्ट मला तरी निदान अशक्य आहे, कारण माझी उंची एवढी आहे की भूमीच्या खालून माझं मुंडकं वर येईल. आणि दुसरी गोष्ट ही की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही लोकशाहीची आणि घटनात्मक चळवळ आहे. ती छाती ठोकपणे आणि प्रकटपणे लढवली पाहिजे. भूमिगत होऊन करण्यासारखं या चळवळीमध्ये काहीही नाही. उलट भूमिगत होणं म्हणजे या चळवळीच्या पायावर स्वतःच्या हाताने धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. 21 तारखेला मी बडोदा सोडलं. 22 तारखेला सकाळी मुंबईला पोहोचलो. मोरारजीच्या पोलिसांनी 4 दिवसात साऱ्या मुंबईची वाताहत करून टाकली होती. घरी आल्यावर गोळीबारात मरण पावलेल्यांच्या एक हृदयद्रावक कहाण्या कानावर ऐकू येऊ लागल्या. त्या ऐकून आतड्यांना पीळ पडला. नवयुगचा हुतात्मा अभिवादन विशेषांक काढण्याचं मी ठरवलं आणि 25 तारखेपर्यंत सारा अंक 1 टाकी मी लिहून काढला. अंकाची मुद्रिती तपासून मी छापखान्यातून रात्री घरी परत आलो. 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन, एवढ्या आनंदाचा दिवस, पण साऱ्या मुंबई शहरावर स्मशानाची कळा पसरलेली होती. सकाळी 10 वाजता
मी दादरच्या काही विभागांमधून गोळीबारांनी मरण पावलेल्यांची माहिती गोळा करून आलो. सबंध दुपारभर मी घरीच होतो. सायंकाळी डॉक्टर वसंत रणदिवे मला भेटायला आले. त्यांनी पोलिसांच्या अत्याचारांच्या अशा काही एक एक भेसूर कहाण्या सांगितल्या की त्या ऐकून अंगावर काटाच उभा राहिला. डोकं सुन्न झालं. रात्री कितीतरी वेळ मी एकटाच माझ्या गॅलरीत उभा होतो. बाहेर सर्वत्र अंधार पसरला होता. उजव्या बाजूच्या समुद्राकडून लाटांचा आवाज ऐकू येत नव्हता. ओहोटी सुरून बराच वेळ झाला होता. जगात अंधार आणि समुद्रात ओहोटी. माझ्या मनाची स्थिती तशीच होती. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झालेल्या काही हतभागी जीवांच्या हृदयद्रावक कहाण्या डोळ्यापुढून चित्रपटासारख्या सरकत होत्या. नायगावच्या एका चाळीत पोलिसांनी इतका अश्रुधूर सोडला की पाळण्यात झोपलेली 1.5 वर्षीची 2 बालकं त्या धुरानं गुदमरून झोपेतच मरण पावली. स्वतंत्र भारतात जन्माला येण्याचं भाग्य लाभलेल्या त्या चिमुकल्या जीवांना पारतंत्र्यात देखील असं मरण मिळालं नसतं. त्यांनी बिचाऱ्यांनी काय पातक केलं होतं. पहाटे बरोबर 4 वाजता मी उठलो. तोंड धुवून गॅलरीतून बाहेर डोकावून बघितलं. रस्त्यावर सामसूम होती. कॅडल रोडवरून एखाद दुसरी गाडी जात होती. नवयुक्तचं काही थोडंसं लिखाण पुरं करायचं होतं. ते लिहून संपेपर्यंत 5:15 वाजले. हुतात्मा निधीला मदत करणाऱ्यांची यादी तयार केली. इतक्यात बाहेर रस्त्यावर मोटारीचं दार वाजलं. म्हणून चटकन उठून मी खिडकीतून डोकावून बघितलं. तो पांढऱ्या पोशाखातील 2 माणसं माझ्या घराच्या फाटकाकडे येताना मला दिसली. माझी अटकळ बरोबर होती. तीच ती मला घेऊन जाण्यासाठी आली होती. उजव्या बाजूच्या गॅलरीत येऊन मी खाली डोकावून बघितलं. दूध घालून जाणाऱ्या भैयाला त्याने काहीतरी विचारलं आणि टॉर्चचा प्रकाश टाकून ती माणसं जिना चढू लागली. माझ्या पत्नीला मी जागं केलं आणि माझ्या खोलीत गेलो. दाराची घंटा वाजली. माझ्या पत्नीने दार उघडलं आणि ती आत मला सांगायला आली, पोलीस. मी म्हणालो, मला ठाऊक आहे, मी मगापासून त्यांचीच वाट बघत होतो. लागलीच मी बाहेर जाऊन त्यांना आत बोलवलं. CIDचे इन्स्पेक्टर सौदागर आणि सब इन्स्पेक्टर बोकील असे ते 2 जण होते. इन्स्पेक्टर सौदागरांनी मला मुंबईच्या पोलीस कमिशनरचा लेखी हुकूम दाखवला. प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या कायद्याखाली मला अटक करण्यात येत आहे असा तो हुकूम होता. अर्धा तास लागेल मला तयार व्हायला. मी हसून त्यांना म्हणालो, चालेल ना, सावकाश उद्या, मलाही घाई नाही. इन्स्पेक्टर सौदागर म्हणाले. इन्स्पेक्टर सौदागर आणि सब इन्स्पेक्टर बोकील पुढे झाले. मंडळींचा निरोप घेऊन मी घराबाहेर पडलो. रस्त्यावर अद्याप बराच अंधार होता आणि पहाटे समुद्रावर फिरायला येणाऱ्या पेन्शनरांची रहदारी अजून सुरू झालेली नव्हती. त्यांच्या पावलांची आणि आवाजांची मला किती दिवसांची तरी सवय झाली होती. महाराष्ट्राला मुंबई कशी मिळत नाही ते पाहू, त्यांच्या काकाला ती द्यावी लागेल, असे तार स्वरातले आवेशयुक्त शब्द वृद्ध कंठातून बाहेरच्या वातावरणात उमटले की मराठी पेन्शनर मंडळी समुद्रावरून फिरून परत येत असावीत असे मी ओळखत असे. लगेच मी अंथरुणातून उठून बसत असे. पण ते शब्द पुन्हा बरेच दिवस ऐकू येणार नाहीत. हा विषाददायक विचार पोलिसांच्या मोटारीत बसता बसता माझ्या मनात आल्यापासून राहिला नाही. मला अटक करणारे अधिकारी साध्या वेशातच होते, पण मोटारचा ड्रायव्हर मात्र पोलिसी गणवेशात होता. इन्स्पेक्टर सौदागर हे तसे माझ्या थोड्याशा परिचयाचे होते आणि सब इन्स्पेक्टर बोकील हे तर माझे एक जुने विद्यार्थीच निघाले. म्हणून मोटार जशी सुरू झाली तसे पोलीस अधिकारी आणि स्थानबद्ध हे आमच्यामधले औपचारिक नाते थोड्या वेळातच विरघळून गेले आणि आम्ही एकमेकांशी मन मोकळेपणाने बोलू लागलो. धोबी तलावापासून थोड्या अंतरावर असलेल्या CIDच्या ऑफिससमोर आमची गाडी येऊन थांबली. सदर ऑफिसच्या दुसऱ्या मजल्यावरल्या एका खोलीत मला नेऊन बसवण्यात आलं. दुपारी 1:30 वाजता मला पोलीस कमिशनर समोर उभं करण्यात आलं. ऑर्थर रोड जेलमध्ये 1ल्या वर्गात राजकीय कैदी म्हणून मला ठेवण्याच्या हुकुमावर त्यांनी सही केली आणि त्यांचा निरोप घेऊन आम्ही ऑर्थर रोड जेलकडे निघालो. अध्यक्ष महाराज आणि बंधू भगिनींनो, मुंबई बेळगावचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. होय असं आपलं म्हणणं आहे खरं, पण नेहरूं ते मान्य नाही ना. गेले 9 महिने 3 कोटी जनता एक मुखानं आणि एका आवाजानं ओरडत असं सांगते की आम्हाला मुंबई पाहिजे.
बेळगाव पाहिजे, कारवार पाहिजे, निपाणी पाहिजे. स्वर्गामधल्या 33 कोटी देवांना आमच्या आरोग्य ऐकू गेले असतील, पण दिल्लीला राज्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या कानात आणि हृदयात काही आमच्या हाका शिरू शकत नाहीत. काय करा, मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे. गेल्या रविवारी पंडित नेहरूंनी आमची सारी स्वप्न धुळीला मिळवली. चौपाटीच्या वाळवंटावर पोलिसांच्या आणि गुजरात्यांच्या 25-30 हजाराच्या प्रचंड सभेत त्यांनी सांगून टाकलं की 5 वर्ष मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. बेळगाव कारवारबद्दल ते काही बोललेच नाहीत. म्हणजे त्यांचं काय होणार आहे समजलंच. लोकसभेनं मुंबई बेळगाव बाबत आपला निर्णय द्यायच्या आधीच नेहरूंनी तो इथे देऊन टाकला. लोकशाहीबद्दल नेहरूंना केवढा आदर वाटतो त्याचा पुरावा नव्हे काय. 5 वर्ष मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही या नेहरूंच्या म्हणण्याचा अर्थ आपल्याला समजला. सरोबा म्हणतात 5000 वर्ष मुंबई मिळणार नाही. नेहरूंच्या आणि सरोबांच्या म्हणण्यात फक्त 3 शून्यांचाच फरक आहे, पण दोघांच्या म्हणण्याचा अर्थ एकच आहे. मुंबई केंद्रशासित करून नेहरूने महाराष्ट्राचा शिरच्छेद केलाय. आता संतापून जाण्याचं कारण नाही. आपलं डोकंच गेल्यानंतर तर शांत ठेवण्याचा मुली प्रश्नच उत्पन्न होत नाही. आपल्या सहनशीलतेची अगदी पराकाष्ठा झाली. आपल्या अंगात होतं नव्हतं तेवढं बळ आपण खर्च केलं. आपलं म्हणणं पंडित नेहरूंना समजावून देण्याची आपण शिकस्त केली. लोकशाहीमध्ये अन्यायाचा प्रतिकार करण्याची जेवढी म्हणून साधनं उपलब्ध असतात त्यांचा आपण उपयोग केला, पण त्याचा काही एक परिणाम झाला नाही. शंकरराव देवानी, काका गाडगिळांनी परोपरीने आम्हाला सांगितलं की नेहरू न्यायी आहेत, चांगले आहेत, त्यांच्या मांडीवर आपण डोकं ठेवून खुशाल झोपावं. ते गुपचूप आपल्या तोंडात मुंबई घालतील. नेहरू बदलत चालले आहेत, चांगले होत आहेत. आता मुंबई बहुतेक आपल्या हाती आल्यासारखीच झाली आहे. अशा रोज रोज बातम्या उठत होत्या, त्यामुळे आपल्या तोंडाला खूपच पाणी सुटलं होतं. पण कसं काय आणि कसं काय, पावसाच्या आशेनं आभाळाकडे पाहत बसावं आणि पाऊस यायच्या ऐवजी वरून एक भलामोठा धोंडा पडावा आणि कपाळ मोक्ष व्हावा, तसं आपलं झालं. आता यापुढे नेहरूबद्दल कोणी महाराष्ट्राला काही सांगायला नको. ते काय आहेत ते गेल्या रविवारी आपल्याला कळून चुकलंय. काय कळून चुकलं? हे की नेहरू महाराष्ट्राचे वैरी आहेत, नेहरू महाराष्ट्राचे दुश्मन आहे. नेहरू स्वतःला सत्याची निष्ठावंत उपासक म्हणतात. मुंबई महाराष्ट्राची हे परमेश्वराच्या घरचं सत्य आहे. हे सत्य नेहरूने नाकारून सत्याचा खून केलाय. पूर्वीच्या काळात महाराष्ट्राचा असा कोणी अपमान केला असता तर महाराष्ट्राने त्याला शस्त्राने उत्तर दिलं असतं. पण हा लोकशाहीचा जमाना आहे. या अघोर अन्यायाशी आता आपल्याला लोकशाहीच्या शस्त्राने लढायला हवं. नेहरूंच्या अन्यायी निर्णयाचा आज केवळ निषेध करण्यासाठी आपण जमलेलं नाही, तर मुंबई बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचं कार्य यापुढे आपल्याला कसं सफल करता येईल याचा आपल्याला विचार करायचा आहे. फार मोठ्या संकटात आपण सापडलेलो आहोत. आपल्याजवळ सत्ता नाही, संपत्ती नाही, शस्त्र नाहीत, वर्तमानपत्रं नाहीत. गेल्या रविवारी इथे शिवाजी पार्कवर आपण 8 लाख मराठे लोक जमलो होतो, पण त्या संख्येचा उल्लेख देखील टाइम्स ऑफ इंडिया पत्रात नाही. उलट चौपाटीच्या नेहरूंच्या सभेला 15-20 हजार लोक आणि तितकेच पोलीस जमलेले असताना एवढी विराट सभा मुंबईच्या इतिहासात झाली नाही असा बेशरम टाइम्स लिहितो. नुसतं शेम शेम म्हणून चालणार नाही, साऱ्या महाराष्ट्राने या पत्रावर बहिष्कार घातला पाहिजे. तेव्हा आपण मराठी लोक सर्वस्वी असहाय्य आहोत. आपल्या बाजूला कोणी नाही, फक्त न्याय आणि परमेश्वर. आणि म्हणूनच या झगड्यात शेवटी आपण विजयी होणार याबद्दल शंका देखील मनामध्ये येत नाही. AICC मध्ये भाषण करताना नेहरू इतके रागावले होते म्हणतात की रागांते थरथर कापत होते. त्यांच्या शब्दावरचा, तोंडावरचा आणि डोक्यावरचा मुळे ताबाच गेला. मग त्यांच्या तोडून अशी काही एक एक इरसाल मुक्ताफळं निघाली की विचारू नका. पंजाबचं नाव पुढे करून लेकी बोले सुने लागे या न्यायानं त्याने महाराष्ट्राला अशा काही शिव्या देऊन घेतल्या की काय विचारू नका. म्हणजे गंमत बघा, डोकं त्यांचं फिरलं आणि आम्हाला सांगतात डोकं शांत ठेवा म्हणून. चोराच्या उलट्या म्हणतात ना, ते आहे अशा. आम्हाला त्यांनी गुंड ठरवलं, हिंसाखोर ठरवलं, दगड मारणारे ठरवलं, जोडे मारणारे ठरवलं. त्यांच्या मनात येईल तो आरोप त्यांनी आमच्यावर केला. आणि असल्या अविचारी आणि माथे फिरू माणसाकडून आम्ही न्यायाची अपेक्षा करावी असं शंकरराव देव आणि काका गाडगीळ आम्हाला सांगतायत. आमची प्रत्येक गोष्ट नेहरू वाईट दिसते.
आमचा सत्याग्रह त्या तमाशा वाटतो. ते म्हणाले कुणी दगड मारून 2-4 दिवस तुरुंगात जाऊन यावं आणि वीर व्हावं, हा यांचा सत्याग्रह. असा का आमचा सत्याग्रह आहे? ज्या सत्याग्रहाचा मुहूर्त 18 नोव्हेंबर रोजी स्वातंत्र्याचे भीष्माचार्य आमचे सेनापती बापट यांनी सत्याग्रहाच्या संग्रामात उडी टाकून केला, तो सत्याग्रह काय तमाशा आहे? नेहरू कितीही मोठे असले तरी आमच्या सेनापतीच्या पुढे आले तर नेहरूंना सेनापतीचे पाय धरावे लागतील. ज्या आमच्या सत्याग्रहात 20-22 हजार लोकांनी भाग घेतला, 60-60 वर्षाच्या वृद्धांनी आणि मोठमोठ्या घरंदाज महिलांनी ज्यात उडी घातली, बेळगावपासून दिल्लीपर्यंत ज्या सत्याग्रहाचा झेंडा फडकला, तो सत्याग्रह का तमाशा आहे होय? जो उठतो तो सत्याग्रह मागे घ्या म्हणतो. नेहरू म्हणतात सत्याग्रह म्हणजे दडपण आहे. शंकरराव देव आणि काका गाडगीळ म्हणतात स्वराज्यात आणि लोकशाही सत्याग्रहाला स्थान नाही. कोणत्या गाढवाने याने सांगितलं? हे करतात तो सत्याग्रह आणि आम्ही करतो तो दुराग्रह होय? वा, खासा नाही. महाराष्ट्र काँग्रेसचा ठराव आहे की चळवळ करण्याची जरूर नाही, मुंबई आज ना उद्या मिळेल. चळवळ न करता आपण स्वस्थ बसावं, केवळ दुसऱ्याच्या चांगुलपणानं आपला हा कार्यभाग सिद्धीस जातो, हे तत्वज्ञान नेमकं महाराष्ट्राला मान्य नाही. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, हे समर्थांचं वचन महाराष्ट्राच्या हृदयामध्ये पक्क भाडलेलं आहे. आपलं ध्येय साध्य होईपर्यंत प्रत्येक गोष्टीबद्दल महाराष्ट्र चळवळीत राहणार. काँग्रेस श्रेष्ठीचा महाराष्ट्राचा काळच कापलाय, पण त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नेते आणि मंत्री सामील आहेत हे विसरता कामा नये. नेहरूंच्या खालोखाल महाराष्ट्राचे वैर जर कोणी साधलं असेल तर ते शंकरराव देवानी. केंद्रशासित मुंबई करण्याची सर्व कल्पना आहे या एका माणसाची. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रात द्विभाषिक पर्यायाचा फाटा फोडून 3 कोटी मराठी जनतेचा पहिला छोट विश्वासघात कोणी केला असेल तो ह्या माणसाने. नेहरूंनी यांच्या द्विभाषिक पर्यायाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि ही त्रिराज्य योजना त्यांच्या गळ्यात बांधून त्यांना परत पाठवलं. महाराष्ट्राने त्रिराज्य योजनेला प्रचंड विरोध केला. त्या गडबडीत सदोबा मोरारजीवर चौपाट्यावरच्या सभेत कोणी जोडे फेकले. वसुधा काँग्रेस नेत्यावर किंवा मंत्र्यावर कोणी जोडे फेकू नयेत, कारण तो जोड्यांचा अपमान आहे. त्यावेळी सदोबा मोरारजींचा कैवार घेऊन शंकररावनं 5 दिवसाचं प्राणांतिक उपोषण केलं. त्याच मी ओळखलं, हा माणूस मराठी जनतेचा मित्र नसून वैरी. मुंबईचं स्वतंत्र राज्य करण्याला महाराष्ट्राने विरोध केल्यानंतर केंद्रशासित मुंबईची कल्पना ह्या शंकरराव देवाने नेहरूंच्या डोक्यात घातली आणि एवढं करून नेहरूवर विश्वास ठेवा असा आक्रोश करून हा मराठी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकीत आहे. मुंबईच्या बाबतीत नेहरूने आज निर्णय दिला आहे त्याचा उगम शंकररावांच्या डोक्यातून झाले आहे, विसरू नका. आज ज्या ठिकाणी मी हे व्याख्यान देत आहे तिथेच गेल्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात शंकररावने लाखो लोकांना सांगितलं होतं मुंबई वाचून मी एक क्षणभर जिवंत राहू शकणार नाही म्हणून. मग शंकररावांचा अवतार गेल्या रविवारी समाप्त व्हायला पाहिजे होता. पण कसं काय आणि कसं काय, चांगली ठणठणीत आहे त्यांची प्रकृती. तसं आमचे काकासाहेब गाडगीळ अशा राणा भीमदेवी वल्गना केल्या तिने आजपर्यंत. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी भारतीय युद्ध होईल, शमीच्या झाडावर आम्ही शस्त्र ठेवून दिले. The fight for Bombay will be fought in the streets of Bombay. कुणाला वाटेल की महाभारतातल्या एका महावीरानंच पुण्याच्या मेहुणपुऱ्यात पुन्हा अवतार घेतलाय. पण एवढा गडगडाट करून या ढगानं पाण्याचं एक टिपूस टाकलं असेल शपथ. आणि आता 5 वर्ष केंद्रशासित करण्याचा नेहरूने स्पष्ट निर्णय दिला तरी काका म्हणतातच आहेत अजून मला नेहरूंच्या न्यायप्रियतेमध्ये आशेचा एक किरण दिसतोच आहे. काळ्या कुट्टा अंधारात त्यांना अजून किरण दिसतोय काय? हे जर स्मशानात गेले म्हणजे चालत आणि तिथे त्यांना एखादी विजलेली चिता दिसली तर तिच्यातील चिमूटभर आग घुसतून हे म्हणतील या जळलेल्या माणसात मला अजून थोडी धुगधुगी दिसते. हिरे यशवंतराव चव्हाण यांची तऱ्हा काका गाडगिळांसारखीच या सर्व महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी जनतेला फसवण्याची मोडस ऑपरेंडी म्हणजे पद्धत एकच आहे. जनतेपुढे काँग्रेस विरुद्ध बंड करतो अशी प्रचंड भाषा करायची आणि तिकडे काँग्रेस श्रेष्ठी पुढे शेपूट घालून त्यांना साष्टांग नमस्कार घालायचा. या शिवाजी पार्कवर 1948 साली संयुक्त महाराष्ट्र परिषद झाली होती. त्यावेळी यशवंतराव चव्हाणानं आपला लाल लंगोट टाकून प्रतिज्ञा केली होती
की संयुक्त महाराष्ट्रासाठी मी माझ्या मंत्रिपदावर लाथ मारीन. भाऊसाहेब हिरे तर सुब्याच्या परिषदेत म्हणाले, एका एका झोपडीसाठी मी प्राणपणाला लढू. यांच्या नाटकी वल्गर ते विसरून गेले असतील, आम्ही विसरलो नाही. गणपती तपासे आणि मालोजीभाऊ निंबाळकर यांच्याबद्दल बोलायच नको. सदोबा पाटील, शंकरराव देव, देवगिरीकर, काका गाडगीळ, हिरे, चव्हाण, तपासे हे 7 आणि मालोजी निंबाळकर हे अर्धवट म्हणून 7.5 काँग्रेस नेते आणि मंत्री ही संयुक्त महाराष्ट्राला लागलेली काँग्रेसची 7.5 आहे. ही मंडळी जिथे जातात तिथे जोडे खातात. तरी हे मंत्री आपल्या मंत्रिपदाला का चिकटून राहतात, हा खरोखर विचार करणारा का प्रश्न आहे. तुम्ही आम्ही त्यांच्या जागी असतो तर बेबरूच्या भयानच घरातल्या घरात मेलो असतो. या मंत्र्याला काही लाज बी आहे की नाही. एका मित्रानं परवा एक गोष्ट सांगितली. एका नाटक मंडळाच्या मालकानं आपल्या नटानं बजावून ठेवलं होतं की प्रेक्षक चिडून काही वस्तू फेकू लागले की त्या नटानं मुकाट्यानं पडद्याच्या आत यावं. एकदा नायक गात असताना प्रेक्षागृहातून एक जोडा आला, पण नायक काय केलं, पडद्याआळा परत येईल. तो आपला घात सुटला. मालक त्याला आतून हाका मारू लागला. शेवटी नायक म्हणाला, उजवा जोडा आलाय, मी डाव्या जोड्याची वाट पाहतोय. तसंही तुमचे आमचे मंत्री जोड्यांचे कंप्लीट सेट मिळावेत म्हणून आपल्या मंत्रिपदाला कवटाळून बसले. हे मंत्री राजीनामे का देत नाही, याचं खरं कारण मी तुम्हाला सांगतो. यांचं सार्वजनिक राजकीय चारित्र्य शुद्ध नाही. अनंत भानगडीने त्यांचे हात कोपरापर्यंत बरबटलेले आहेत. मंत्रिपद सोडली की त्यांच्या सर्व भानगडी आपोआप उजेडात येतील आणि मग यांची भीक नको कुत्रावर अशी स्थिती होईल. स्वतःची चामडी बचावण्यासाठी जोडे खाऊ नये मंत्रिपदाला हे जे चिकटून झाले तेवढ्यासाठी. यांच्याकडून राजीनाम्याची व कोणत्या प्रकारच्या त्यागाची आशा करणं व्यर्थ आहे. केंद्रशासित मुंबईच्या 5 वर्षाच्या काळात आपण आता काय करायचं. नेहरूंचं म्हणणं असं दिसतं की या 5 वर्षाच्या काळात आपण पश्चात्तापाच्या अग्निदिव्यात जायचं, गेलेले अब्रू परत मिळवायची, मुंबईमधल्या अल्पभाषिकांकडून सद्वर्तनाचा दाखला मिळवायचा आणि 5 वर्षानंतर सुद्धा आपण सुधारलो की नाही हे दुसऱ्याने ठरवायचं. आणि तर तसं नाही ठरवलं तर मग पुन्हा आणखी 5 वर्षाची तपश्चर्या करीत बसायचं. ही लोकशाहीची आणि आमची विडंबना आहे. असला अपमान, असली मानहानी महाराष्ट्र कदापि सहन करायचं नाही. काँग्रेसला प्रसन्न करून किंवा काँग्रेसच्या न्यायबुद्धीवर अवलंबून राहून आपल्याला आपलं ध्येय कदापि साध्य करता येणार नाही. ही खूणगाठ आता आपण आपल्या मनाशी बांधली पाहिजे. नेहरूंना महाराष्ट्राच्या भावनांची कदर नाही. महाराष्ट्रातून काँग्रेस नष्ट झाली तरी त्याची त्यांना पर्वा नाही. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस निवडणूक हरली तरी त्याचं त्यांना दुःख नाही. आपली स्वतःची लोकप्रियता महाराष्ट्रात खर्ची पडली तरी बेहतर आहे. येतपर्यंत नेहरूंनी आपल्या मनाची तयारी करून ठेवली आहे. नेहरूंना महाराष्ट्राकडून संपूर्ण शरणागती पाहिजे. म्हणून आता आपण प्रतिज्ञा करून ठरवलं पाहिजे की नेहरूंना आणि काँग्रेसला आपण कालत्रयी शरण जाता कामा नये. किंबहुना नेहरूंच्या आणि काँग्रेसच्या नेतृत्वाचं महाराष्ट्रातून उच्चाटन केल्या वाचून महाराष्ट्राचा उद्धार होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेख आहे. उठल्या बसल्या जनतेवर गोळीबार करणारी आणि प्रतिबंधक स्थानपद्धतीचा कायदा करून स्वातंत्र्याच्या लोकशाहीच्या तोंडात डांबर फासणारी काँग्रेस देशातून नष्ट करून टाकली पाहिजे. लोक विचारते यापुढचा कार्यक्रम काय. यापुढचा कार्यक्रम हा, महाराष्ट्रात औषधाला सुद्धा काँग्रेसवाला शिल्लक राहता कामा नये. प्रत्येक काँग्रेसवाल्याचं हृदय परिवर्तन करून त्याला काँग्रेस सोडायला लावायचं. त्याला हात जोडून सांगायचं, जय महाराष्ट्र, काँग्रेस सोडा. काँग्रेसचं महत्व वा वर्चस्व यात सूचित होतं अशी प्रत्येक गोष्ट आपल्या घरातून वा दैनंदिन जीवनातून काढून टाकायची. अर्थात या कामी जुलूम जबरदस्ती नको. प्रत्येकानं आपापल्या पुरती ही गोष्ट करावी. काँग्रेसची नाव निशाणी महाराष्ट्रात शिल्लक राहता कामा नये. काँग्रेसचं वर्तमानपत्र घरात येता कामा नये. भाषणाच्या ओघात एकदम मला अशा वृत्तपत्रांची नावं सांगता येणार नाहीत. एखादी चूक होण्याची संभव आहे. नावं पुढे सांगेन. आपल्या पांडवांचीच गोष्ट घ्या. ते कोणत्या बाजून लिहितात हेच कळते. मुंबई गेलून आपल्याला वाईट वाटतं असं ते म्हणतात, पण त्याचं सांगणं असं आहे, तेवढ्यासाठी रडत बसू नका, विकास कार्याला लागा. एखाद्या बाईचा नवरा गेला तर हे पांडवा त्या बाईला सांगतील, बाई तुमचा नवरा मेला, वाईट झालं, पण आता रडत बसू नका, आता वेडीफडी करा.
विकास कार्याकडे लक्ष द्या म्हणजे पुन्हा काँग्रेसच्या नादाला लागा. कारण विकास कार्यासाठी मुकरर झालेला पैसा जनतेला लाच म्हणून देऊन निवडणुका जिंकण्याचा काँग्रेस प्रयत्न केल्यापासून राहणार नाही. काँग्रेसने आपले वैरी आहे अशी मनाची खूणगाठ बांधून तिच्याशी टक्कर देण्यासाठी प्रखर काँग्रेस विरोधी संयुक्त महाराष्ट्रवादी जनतेची आघाडी आपल्याला निर्माण केली पाहिजे. या ठिकाणी डॉक्टर नरवणे यांच्या संयुक्त महाराष्ट्रवादी काँग्रेस जनपरिषदेमध्ये बोलणं जरूर आहे. डॉक्टर नरवणे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रेमासाठी मुंबई सरकारमधील उपमंत्रीपद सोडलं याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. पण अद्याप आपण काँग्रेसनिष्ठ आहोत असा त्यांचा दावा आहे आणि म्हणून त्यांनी काँग्रेस जनपरिषदेची निराळी चूल मांडली. यामुळे जनतेत बुद्धिभेद होण्यास संभव आहे. आपल्या एकजुटीमध्ये त्यामुळे फार मोठा घोटाळा होणार आहे. जेव्हा काँग्रेसने महाराष्ट्रावर एवढा अन्याय केला आहे तिच्याशी निष्ठा बाळगण्याची नुसती भाषा सुद्धा आम्हाला सहन होणार नाही. डॉक्टर नरवणे यांच्या डोक्यात फार मोठा भ्रम भरलेला दिसतोय. त्यांनी लोकवाणी आणि पीपल्स व्हॉइस अशी 2 साप्ताहिके काढली आहेत. त्या साप्ताहिकामधलं लेखन आणि चुका इतक्या हास्यास्पद आहेत की त्यामुळे त्यांची बदनामी होते हे त्याला कळत नाही. माधव बक्षी म्हणून त्यांचे एक अनुयायी आहेत. त्यांनी महाराष्ट्र नावाचं एक चिडोरं पत्र काढलंय. त्यात लोकमान्य टिळकानंतर डॉक्टर नरवणे महाराष्ट्राचे पुढारी आहेत असं म्हटलंय. मी उद्या माझ्या नवयुगात लिहीन की शेक्सपियर नंतर आत्रेच. डॉक्टर नरवणे यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी काँग्रेस जन परिषद स्वतंत्रपणे न चालवता आमच्या संयुक्त महाराष्ट्र समितीत येऊन दाखल व्हावं. सत्याग्रह हे आमच्या लढ्यामधले अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. लोक म्हणतात सत्याग्रह पुरे झाला, काँग्रेसवाले तो निर्णायकी आहेत. मला मोठं आश्चर्य वाटतं या सर्व लोकांचं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं इतके दिवस जे प्रभावी नेतृत्व करीत आहे ते डाव्या गाठाचे लोक पुढारी नाहीत तर काय पेंढारे आहेत का डोंबारी आहेत. गुंड पाठवून आणि त्यांच्याकरवी दगडफेक करून आमच्या सत्याग्रहाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण त्यांच्या कारस्थाना बळी न पडता आपला सत्याग्रह जास्तीत जास्त शांततापूर्ण आणि प्रखर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यामध्ये काही फाजील उत्साही आणि साहसवादी लोक आहेत त्यांच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. सत्याग्रहाच्या वेळी जर कोणी दगड मारताना दिसेल तर त्याचा हात पहिल्या प्रथम आपण पकडला पाहिजे. असं जर न होईल आणि सत्याग्रहात हुल्लडबाजी होत राहील तर नाईलाजानं सत्याग्रह आपल्याला बंद करावा लागेल. सर्वच पोलिसांना शिवाय देण्यात अर्थ नाही. असे पुष्कळ पोलीस आहेत की ज्यांची आपल्या कार्याबद्दल फार मोठी सहानुभूती आहे आणि ते आपल्यासाठी फार कुचंबणा सहन करत आहेत. त्यांचे मी जाहीरपणे आभार मानतो. काही लोक म्हणतात की संयुक्त महाराष्ट्राला पुढारी नाहीत म्हणून सगळा घोटाळा झालाय. रावसाहेब पटवर्धन म्हणतात महाराष्ट्र सध्या पुढारी नाहीत. पुढारी काय आभाळातून खाली पडतात. एक नेत्याचा काळ आता गेलाय. एक टिळक काय एक गांधी आता होणार नाही. सामुदायिक नेतृत्वाचा सध्याचा काळ आहे. संयुक्त महाराष्ट्र नेतृत्व करणाऱ्या समितीमध्ये 5 पक्ष आहेत. कम्युनिस्ट, प्रजा सोशालिस्ट, सोशालिस्ट, शेतकरी कामगार आणि हिंदुत्वनिष्ठ म्हणून 5 पांडवांचा पक्ष आहे. आणि जिथे 5 असतात तिथे परमेश्वर असतो. आमच्या पांडव पक्षाला परमेश्वराचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. केवळ सत्याग्रहासाठी आणि निवडणुकी लढवण्यासाठी हा पांडव पक्ष स्थापन झालेला नाही. आमच्या राजकीय मतभेदांचा पुष्कळ भाव करतात. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नापुढे या बारीक सारी मतभेदांची काय किंमत आहे. अख्ख्या 1.5 आण्याचा मतभेद त्यासाठी काय बंदार उपाय गमवायचा. जनता संयुक्त झाली आहे. नेतृत्व आता संयुक्त झालं पाहिजे. विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्र आता एकत्र आले. या ठिकाणी उद्याच्या निवडणुका जिंकून आपण नवं संयुक्त महाराष्ट्रवादी सरकार स्थापन करू आणि त्या सामर्थ्याच्या जोरावर मुंबई बेळगाव मिळवण्यासाठी दिल्लीच्या सत्तेची टक्कर देऊ. वेळ पडली तर दिल्लीचं सिंहासन देखील आपण हलवू आणि या काँग्रेसवाल्यांची साऱ्या जगात फटफटीती करून सांगू की हे केवळ महाराष्ट्राचे शत्रू नसून भारतीय जनतेच्या स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे दुश्मन आहेत. गेले 2 तास मी स्तुतीच्या प्रवाहात वाहतोय. इतकी स्तुती माझ्या प्रकृतीला मानवत नाही.
माझ्या स्वभावाबद्दल पुष्कळांचा गैरसमज आहे. मी एक भिडस्त माणूस आहे, कदाचित तुम्हाला माहीत नसेल. खरं सांगायचं म्हणजे एकच नट ज्याप्रमाणे निरनिराळ्या भूमिका घेतो त्याप्रमाणे निरनिराळी सोंग घेऊन मी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामधून वावरतोय. तरी पण अत्रे हा एकच आहे. माझ्या स्वतःवरच अत्रे म्हणून एक नाटक लिहिण्याचा माझा विचार आहे. कारण मूळ अत्र्यांचा आणि बाकीच्या अत्र्यांचा एकसारखा झगडा चालू आहे. हे इतर अत्रे बसल्या बसल्या जे एकसारखे उपद्व्याप करीत असतात ते ह्या मूळ अत्र्याला बिलकुल पसंत नाही. मूळ अत्रे हा अतिशय कडक आणि खास टीकाकार आहे. तो बाकीच्या अत्र्यावर कडारून टीका करीत असतो. वक्ता अत्रे व्याख्यान द्यायला निघाला की मूळ अत्र्यांचं आणि त्याचं घरापासून ते सभास्थानापर्यंत एकसारखं भांडण चाललेलं असतं. मूळ अत्रे वक्ता अत्र्याला म्हणत असतो की अरे तू व्याख्यानाला चाललायस एवढ्या ऐटीनं, पण त्या विषयाची तू तयारी केली आहेस काय? त्याबद्दल तू थोडा तरी विचार केला आहेस काय? तेव्हा वक्ता अत्रे त्याला उत्तर देतो, मग काय करायचं? मी नाही नाही म्हणत असताना लोकांनी मला माझं व्याख्यान जाहीर केलं, मी काय करायचं? बाकी लोकही काही कमी मूर्ख नाहीत. मी काही बोललो तरी हसतील आणि टाळ्या वाजवतील. पत्रकार अत्र्याला मूळ अत्रे म्हणतो, अरे तू कसला पत्रकार? पत्रकार संमेलनाचा अध्यक्ष होण्याची तुझी काय योग्यता? पत्रकार अत्रे त्याला हसून उत्तर देतो की अरे बाबा, मी या धंद्यात 10-12 वर्ष शिजतोय. मला हा मान मिळाला तर तुझ्या पोटात का दुखतं? असं प्रत्येक अत्र्याशी मूळ अत्र्याचं एकसारखं भांडण चालू असतं. त्यामुळं त्यापैकी खरा कोण ह्याचा पुष्कळ वेळा भ्रम पडतो. लेखनाचा मला लहानपणापासून वेड आहे. त्या वेडामुळं मला पत्रव्यवसायाचं आकर्षण वाटे. माझा मूळचा पिंड साहित्यिकाचा आहे. या साहित्यानंच मला वृत्तपत्राचा मार्ग दाखवला. नवयुग साप्ताहिक काढण्यापूर्वी मी संदेश, संजीवनी, प्रवासी आणि ज्ञानप्रकाश या नियतकालिकातून बरंच निनावी लेखन केलेलं आहे. हे निनावी लिखाण करीत असताना एक गोष्ट माझ्या प्रत्ययाला आली, ती ही की आपण जे लिहिलं ते ज्याला उद्देशून लिहिलं असेल त्याला ते अतिशय लागतं, सलतं आणि झोंबतं देखील. आपल्या लेखनाचा दुसऱ्यावर काहीतरी परिणाम होतो ही भावना लेखकाला फार उपकारक आहे, उत्तेजनकारक आहे. आपण जे लिहितो किंवा बोलतो त्याचा वाचकांवर किंवा श्रोत्यावर परिणाम झालाच पाहिजे यावर माझा पहिल्यापासून कटाक्ष आहे. विहिरीत खडा टाकला की बुडबुडे वर येतात, त्यावरून कळतं की खडा तळाशी पोचला. तशी वाचकाची आणि श्रोत्याची प्रतिक्रिया व्हायला पाहिजे. वर बुडबुडे आल्याखेरीज आपला खडा आत पोचल्याची पावती मिळत नाही. माझे आतापर्यंत अनेकांशी वाद झाले, पण कोणत्याही वादात पहिला खडा मी मारला नाही एवढं बारीक सांगतो. वृत्तपत्र व्यवसायाचा मी शिस्तशीरपणे अभ्यास केलेला नाही. अर्थशास्त्र, राजकारण किंवा समाजशास्त्र या शास्त्रांचा आमचे मित्र पावा गाडगे, प्रभाकर पाध्ये किंवा हरा महाजारी यांनी जसा पद्धतशीर व्यासंग केला आहे तसा मी केलेला नाही. मार्क्सवादाचा त्यांच्यावर जसा परिणाम झालेला आहे तसा माझ्यावर झालेला नाही. या विषयाचं माझं ज्ञान थोडंसं वाचून आणि बरंचसं ऐकून मी मिळवलंय. पत्रकाराचा व्यवसाय करता करताच मी पत्रविद्या शिकलो. गाडगेल काय पाध्ये हे पत्रकार एखाद्या घटनेचं किंवा परिस्थितीचं जसं मूलग्राही विश्लेषण करू शकतात तसं मला करता येत नाही. पण शिक्षकाच्या धंद्यामुळे एक गोष्ट मी शिकलो आहे ती ही की कोणताही कठीण विषय असला तरी त्याच्या आशयाचं मी चटकन आकलन करू शकतो आणि सोप्या शब्दामध्ये तो प्रकट करू शकतो. काही लोक म्हणतात की मी शिव्या देतो. विनोदी माणूस शिव्या कसा देईल? विरोधकांना तसं वाटतं. कधी कधी मी कठोर बोलतो, अप्रियही बोलतो, चुकतं माझं. पण कारण असल्यापासून मात्र मी तसं बोलत नाही. माझा दुसरा आरोप असा आहे की मी माझी मतं बदलतो. मला तसं वाटत नाही. मी आहे तेच आहे. लोक बदलतात त्याला मी काय करावं? त्याला वाटतं मीच बदललो. कोणी म्हणतात मी संधी साधू आहे, पण मी खरं सांगतो मी संधी साधू नाही, मी संधी सोडू आहे. स्वातंत्र्याचा लढा चालू असता जेव्हा धोका होता तेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो. काँग्रेस अधिकारारूढ झाल्यावर फायद्याचा काळ आला तेव्हा मी काँग्रेसमधून बाहेर पडलो. मग मी संधी साधू कसा? काँग्रेसमध्ये राहून आणि नेत्यांची खुशमस्करी करून मला स्वार्थ साधता आला असता. काँग्रेसमधून बाहेर पडून मी काय साधलं?
आता आज समाजवादी होणं धोक्याचं आहे, तोट्याचं आहे. तेव्हा समाजवादी होण्यास संधी साधूपणा कोणता? या देशातील पत्रांच्या आणि पत्रकारांच्या मर्यादा आणि अडचणी यांची मला जाणीव आहे. आज आपण फार मोठ्या अवघड काळातून जातो आहोत, म्हणून पत्रकारावर फार मोठी जबाबदारी आहे. जास्तीत जास्त बुद्धिमान आणि तज्ज्ञ माणसं पत्रकाराच्या व्यवसायात आज यायला पाहिजे. त्याखेरीज त्यांच्या अंगी मोठं धैर्य आणि प्रामाणिकपणा पाहिजे. पत्रकाराला पदोपदी अन्यायाचा प्रतिकार करावा लागतो, फार धारिष्ट लागतं त्याला. आज स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीवर एकसारखे आक्रमण होत आहे. इतक्या बंद्या आणि निर्बंध लादले जात आहेत, त्यामुळे लोकांचं स्वास्थ्य बिघडलंय. जनतेच्या स्वातंत्र्यावर होणाऱ्या प्रत्येक आक्रमणाचा पत्रकारांनी प्राणपणानं प्रतिकार केला पाहिजे. जनतेच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं हे पत्रकाराचं आद्य कर्तव्य आहे. परवाच मी केसरी पत्राच्या पहिल्या वर्षातील पहिल्या अंकातील संपादकीय वाचित होतो. त्यातही त्यांनी पत्रकाराची हीच भूमिका मांडलेली आहे. विष्णू शास्त्रांबद्दल आगरकर एका लेखात लिहितात की विष्णू शास्त्राने लेखणी उचलली की राव बहादूर आणि रेवरंड चळाचळा कापू लागत. प्रतिपक्षाला चळाचळा कापायला लावणं हा पत्रकाराच्या अंगातला सर्वात मोठा गुण आहे. हे त्यांचं खरं सामर्थ्य आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीत फार मोठा अन्याय केला जात आहे. 3.5 कोटी महाराष्ट्रीयांच्या जिव्हाळ्याचा तो प्रश्न आहे. संयुक्त महाराष्ट्राबाबत नेहरू परवा म्हणाले की तुमची मागणी जर अधिक जोराची निकडीची झाली तर भाषिक महाराष्ट्र तुम्हाला मिळेल. पण काय वाटेल ते झालं तरी भाषिक महाराष्ट्रात मुंबईचा समावेश होणार नाही. नेहरूंचं हे म्हणणं लोकशाही विरोधी आहे. 3.5 कोटी मराठी लोक मुंबईचा अंतर्भाव महाराष्ट्रात झालाच पाहिजे असं कंठरावाने जरी सांगू लागले तरी देखील मुंबईचा समावेश महाराष्ट्रात होणार नाही असाच हट्ट नेहरू धरून बसणार की काय? मग मी सांगतो की नेहरू कितीही मोठे असले तरी जनतेपेक्षा ते खास मोठे नाहीत, म्हणून त्यांचं म्हणणं आम्ही मुळीच मानणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी साऱ्या मराठी पत्रकारांनी आपापले मतभेद विसरून एकत्र यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. बेळगाव परिषदेचा मी अध्यक्ष झालो म्हणजे काहीतरी चमत्कार करून दाखवीन अशी पुष्कळाने अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. मी काय कोणी जादूगार नाही. आपण सर्वांनी मला सहाय्य केलं तर मला काहीतरी करून दाखवता येईल. सर्व जबाबदारी माझ्या अंगावर टाकली म्हणजे तुमच्या अंगावरची जबाबदारी टळेल अशी आपण कल्पना करून घेऊ नका. उदार अंतःकरणानं आपण मला निवडून दिलं आणि आज माझा एवढा सन्मान केलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.